राज्यसभेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक, तर 37 पैकी 26 जागा बिनविरोध. उर्वरित 11 जागांसाठी आज सकाळी 9 वाजेपासून मतदानाला सुरुवात. महाराष्ट्रातील सर्व 7 जागा बिनविरोध. बिहार, हरियाणा आणि ओडिशामधील अतितटीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष. 21 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक. 4 मे रोजी मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची घोषणा. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची, तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. राष्ट्रवादीकडून इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा. सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामतीमध्ये उमेदवार देणार नाही असे जाहीर. बारामती राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणुका लादल्या गेल्या तर लढण्यासाठी तयार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना थेट आव्हान. राहुरी पोटनिवडणुकीबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार. प्राजक्त तनपुरे यांची भूमिका. राहुरी विधानसभेसाठी दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले ही इच्छुक. कल्याण या ठिकाणी आधारवाडी कारागृहासमोर आरोपीच्या वाढदिवसाचा धिंगाणा. कुख्यात आरोपी सत्याभाईच्या समर्थकांकडून जेलसमोर फटाक्यांची आतषबाजी आणि उच्छाद. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित. नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांची प्रतीक्षा आता संपली, तर आज हक्काच्या घराची चावी मिळणार. नायगावमधील 864 रहिवाशांना घरांचा ताबा मिळेल. उन्हाच्या चटक्यानंतर आता अवकाळी पावसाचं सावट. राज्यात 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा.